सोलापुर में नीट 2026 पेपर लीक मामले को लेकर भारत के लोकतांत्रिक युवा महासंघ के कार्यकर्ताओं ने जोरदार आंदोलन किया। जिला परिषद पूनम गेट पर पहुंचे प्रदर्शन में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के पुतले जलाकर विरोध जताया गया। प्रदर्शनकारियों ने एनटीए पर लापरवाही और भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए नीट परीक्षा दोबारा पारदर्शी तरीके से कराने की मांग की। आंदोलन के दौरान छात्रों ने आत्महत्या के मामलों को लेकर शिक्षा मंत्री से इस्तीफे की मांग भी उठी। इस दौरान कार्यकर्ताओं और पुलिस के बीच धक्का मुक्की की स्थिति भी बनी। प्रदर्शनकारियों ने एनटीए बंद करो और दोषियों को गिरफ्तार करो जैसे नारे लगाए। आंदोलन में बड़ी संख्या में छात्रों और संगठन के पदाधिकारी शामिल हुए। डीवायएफआयच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही। इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती एनटीए रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे। इतके विद्यार्थी आज लाखो विद्यार्थी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यास करतायत। आज त्यांच्या मानसिकतेचा विचार हे सरकार करायला तयार नाही आणि 21 जूनला पुन्हा परीक्षा जाहीर केलेली आहे। प्रत्येक वेळी फॉर्म भरा, प्रत्येक वेळी पैसे भरा, हे कुणाच्या खिशात आणि कुणाच्या घशात जात आहेत हा मोठा प्रश्न आहे। म्हणूनच त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही आज ठिकाणी धर्मेंद्र प्रधान, मोदी आणि शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे। यानंतर आम्ही नुसतं दहन करणार नाही, या सरकारला घेराव घालणार आहे आणि सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हा आमचा डीवायएफआयचा इशारा आहे।